सद्गुरुनाथ महाराज की जय. हरिपाठ करा म्हणजे काय करा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिपाठ करा, बाकी काहीच करू नका. कारण नरदेह हा ब्रह्मप्राप्तीचे साधन आहे व ते साधन करता आले पाहिजे. परंतु आयुष्य फार थोडे आहे. राम 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 सर्वच म्हणतात, परंतु आत्मारामास कोणी ओळखत नाही. संत कबीर म्हणतात, एक राम दशरथ का बेटा, दुजा राम घट घट में बैठा, तिजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे न्यारा. चौथ्याचा पत्ता करून पाचव्यात रम्मान व्हा. हरी कोठे आहे, कसा आहे त्याचा शोध घ्या. आपण कागदावर 1 किलो साखर लिहिली तर चहा होईल काय? कागदे लिहिता नामाची साखर, चाटता मधुर गोडी केली. पाणी पाणी म्हणता जरी जाय तहान, तरी का आठवण घरोघरी. किंवा आपणास भूक लागली व अन्न अन्न म्हटले तर भूक जाईल काय? अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी का करणे लागे पाक घरोघरी. बोलाचीच कडीन बोलाचाच भात, जेवण्या तृप्त कोण झाला. अक्षरे अक्षरे केली भराभरी, परिवर मधुरी विठ्ठलाचे. म्हणून हरी 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 पाठ करून काही होणार नाही. प्रत्यक्ष हरीची ओळख करावी लागेल. हरी नावाची वस्तू कोठे आहे व कसा आहे त्याची ओळख करावी लागेल. त्या वस्तूस म्हणजे ब्रह्मास पाहिल्याशिवाय त्याच्या नामाची प्राप्ती होणार नाही. गाड्या बरी पोथ्या उलटली पाने, परिवर मधुरी विठ्ठलाचे. याचा अर्थ असा आहे की काही होणार नाही, फक्त पोथ्यातील अक्षर पाठ होतील. हरी कशाला म्हणतात, हरी कोठे आहे, हरी कसा आहे, जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत आपण काही केले तरी व्यर्थ म्हणून म्हणतात. तीर्थव्रत नेम भाविन सिद्धे, वायाची उपाधी करसी जना. संत म्हणतात, शास्त्र अभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थाशी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रत मख नको. गाड्या बरी पोथ्या उलटली पाने, परी गुरु खुन कळीचिना. एक हरी आत्मा जीवशिव समन, वाया तू दुर्गमी नगाली म्हण. म्हणजे जो बोलतो, जो खातो, जो पितो, काम करतो, जो आपल्या शरीराचे आत आहे त्याला हरी म्हणा. तो कोठे आहे? नवदरवाजे देहास, 10वा जाणा विशेष, तेथे नांदे जगदीश. 9 दरवाजे म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकछिद्र, 1 मुख, खाली मल व मलस्थान मूत्रेंद्रिय. 9 दरवाजे बाहेर आहे. 9 दरवाजे खुलम खोला, 10वें को लगाए ताला. हाथ पकड़ के गुरुजी बतावे, खोले ब्रह्म का ताला. 9 दरवाजे अलग आहे व द्वार 10वा अलग आहे व त्या दरवाजाचे आत हरी राहतो. संत सांगतात, आधी देवाशी ओळखावे, मग तयाशी बजावे. दरवाजा खोलून दाखविणारा गुरु पाहिजे, तरच आपणाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. गुरु कसा पाहिजे? धन्य सद्गुरु दयाळ, आत्मा दाखवी तात्काळ. दाखवी अजबेची माळ, या नाव सद्गुरु. फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, या नाव सद्गुरु. जय गुरु.